एकच व्यक्ती करू शकते, तिचं नाव कैकेयी आहे. जगाचा बाप रात्री 12:30 वाजता कैकेयी आईसाहेबाच्या दरवाजा पुढे गेला. ऐका ना माई बाप, माझा राम राजा होणार या आनंदामध्ये कैकेयी 12 वाजेपर्यंत नाचत होती रे. तिच्या डोळ्याला झोप येत नव्हती. मी राम प्रभूला राजा बनलेलं उद्या बघेन, माझ्या आयुष्याचं सोनं होईल या आनंदामध्ये कैकेयी नाचत आहे. 12:30 वाजता श्रीराम प्रभू कैकेयी आईसाहेबाच्या महलामध्ये गेले. दार ठोकलं. आई. कैकेयीनं दार उघडलं. राम झोपला नाही अजून? अरे उद्या राज्याभिषेक आहे ना रे. दिवसभर ब्राह्मणांचे वेद मंत्र चालतील, तुला जागा राहावं लागेल, आराम कर. ये बाळ, तुला झोप नाही लागत? माझ्या कुशीमध्ये कैकेयी आई साहेब बाजेवर बेडवर जे साधन होतं त्या साधनावर बसल्या. रामप्रभूचं मस्तक आपल्या मांडीवर ठेवल्या आणि रामप्रभूच्या केसामधून हात फिरवू लागल्या. राम, माझा नेत्राचं पारण उद्या फेटणार आहे रे. तुला राजा बनलेलं मला बघायचं आहे. कैकेयी आई साहेबाच्या डोळ्यातनी अश्रुधारा आनंदाश्रू वाहत आहे. देवाच्या डोळ्यातून अश्रू आले. कैकेयीनं डोळे पुसले. राम, का रडत आहे बेटा? आई ऐक ना. काय? मला एक वस्तू पाहिजे, तुझ्याकडून देशील का? राम, मला तुला मागायची गरज पडली बेटा. माझ्याजवळ जे आहे ते सर्व तुझं आहे रे. तू भरत माझा पुत्र आहे असं नाही, तू माझा आहे. काय अद्वितीय प्रेम होतं महाराज कैकेयी आई साहेबाचं. ऐका ना, रामचरित मानस ऐका. भरतजीला कधी स्नान नाही घालून दिलं कैकेयी आई साहेबानं. भरताला स्नान तर कौशल्या घालायची, राम प्रभूला स्नान कैकेयी आई साहेब घालायची. श्रीराम कौशल्याच्या कुशीत कधी विसावले नाही. ऐका ना, रात्रभर आई कैकेयीच्या कुशीमध्ये राम विसावायचे. तुला मागा लागत आहे? माझा आहे ते सर्व तुझं आहे ना राम. ए आई, ऐक ना ग, मी जे मागणार आहो ना ते जगात कोण्याच मुलानं कोण्याच आईला मागितलं नाही. ते मागणं माग राम. या देहावरचं मस्तक उतरवून मी तुला देईन. माग आई. मी जे मागणार आहो ना, मस्तक देणं सोपं आहे, त्याच्यापेक्षा मी कठीण मागणार आहो. देशील का आई? माग. प्राणापेक्षा काय कठीण? प्राणापेक्षाही कठीण आहे. आई, मी जे तुला मागणार आहो ना त्या मागण्याने तू जगामध्ये बदनाम होशील ग, बदनाम होशील. ए राम, हरकत नाही, तुझ्यासाठी बदनाम व्हायला तयार आहे. काय प्रेम आहे महाराज, काय प्रेम आहे. माग. काय मागायचं? ए आई, मी जे मागणार आहो ना ते जर तू न मला दिलं ना, जगामध्ये कुठलाच बाप आपल्या मुलीचं नाव भविष्यात कैकेयी ठेवणार नाही. आई, ए आई, ऐक ना, तुझं नाव बदनाम होईल. कुणीच आपल्या मुलीचं नाव कैकेयी नाही ठेवणार. ए राम, माझ्या रामासाठी हाय त्याग करायला तयार आहे. दादा, सगळ्याचा त्याग समाजाला दिसला रे, सगळ्याचा दिसला, पण काही पात्र श्रीरामचरित मानस मध्ये दुर्लक्षित आहे. त्यातलं एक पात्र आहे कैकेयी आई साहेब. काय मोठा त्याग आहे हो. देवासाठी बदनाम व्हायला तयार. आई, तुझे 2 वचन वडिलाकडे शिल्लक आहे. हा, ते वचन माग. अरे बाळा, काय वचन मागायची गरज आहे? सर्व तुझंच आहे ना, काय गरज आहे? नाही आई, मी सांगतो ते लक्षपूर्वक ऐक. तुला माहित आहे नाही, माझा जन्म राज्य भोगण्यासाठी नाहीये. आई, एका वचनाने भरताला राज्य माग आई. दुसऱ्या वचनाने माझ्यासाठी 14 वर्षाचा वनवास बाबाकडे माग. एवढा ऐकल्या बरोबर कैकेयी आई साहेब मूर्छा येऊन खाली पडली. राम, तू वनवासाला जाणार? राम, मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. एकही दिवस तुला बघितल्याशिवाय माझा जात नाही. राम, सकाळ आणि सायंकाळ दुपार तुला बघून होते रे.
राम, तू गुरुकुलामध्ये गेलता ना वशिष्ठ मुनीकडे, ते दिवस मी कसे काढले मला माहित आहे. तुझ्याशिवाय एक क्षण जगणं कठीण आहे राम. आई ऐक ना ग, एवढं तुला द्या लाग नाही. जगत कल्याणासाठी तुला उदार व्हावं लागन, हे द्यावं लागन दान तुला. ऐक ना आई, ऐक ना. एका वचनाने भरताला राज्य माग, एका वचनाने मला वनवास. 4 वाजेपर्यंत पहाटेचे काही लोळांगण घेऊन रडत होती. राम, नका जाऊ रे वनवासाला. मी बदनाम होईल याची भीती नाही मला. नाही, एक काम कर राम, तू वनवासाला जाते ना, तुझ्या बरोबर मला नाही. मी श्वासाशिवाय जगेन, पण रामाशिवाय जगू शकत नाही. हे प्रेम कैकई आई साहेबाचं आहे. ही कैकई तुम्हाला माहित नाही महाराज, हे प्रेम कैकई आई साहेब. दैव जात